करून घेण्याकरता ज्या काही साधना आहेत त्या साधनांचा विचार या मागणीमध्ये केलेला आहे. आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना आपल्याला जर सर्व सुख प्राप्त करून घ्यायचं असेल, ते सर्व सुख प्राप्त करून घेण्याकरता आपण काय केलं पाहिजे, आपल्या जीवनामध्ये काय काय सुटलं पाहिजे, कोणते कोणते दुर्गुण गेले पाहिजेत, कोणते कोणते सद्गुण आले पाहिजेत, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये दृष्टादृष्ट गोष्टींच्यावर विजय प्राप्त होईल, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सर्व सुखाची प्राप्ती होईल. रोज आपण ही प्रार्थना म्हटली तरी सुद्धा आपल्याला सगळ्यांनाही अंतर्मुख करून साधनेमध्ये रत करून आपल्यालाही आपल्या साधनानिष्ठ बनवून साध्यापर्यंत प्राप्त करून देणारी ही साधना, ही एक प्रकारची प्रार्थना आहे. या पसायदानाचा जर अंतर्मुख होऊन विचार केला तर आपल्या जीवनामध्ये बदल घडवणारी एक प्रकारची साधना आहे. समाज तेव्हाच बदलेल जेव्हा प्रत्येक व्यक्तीमध्ये बदल घडेल. आणि म्हणून सगळा समाज सुखी होण्याकरता ज्ञानोबारायांनी सांगोपांग विचार करून या ठिकाणी हे पसायदान लिहिलेलं आहे. संपूर्ण वेदाचं सार श्रीमद भगवद्गीता आहे. श्रीमद भगवद्गीतेचं सार ज्ञानेश्वर महाराजांनी 9000 ओव्यांमधून आणलेलं आहे. आणि या सगळ्या 9000 ओव्यांचं सार ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानामध्ये आणलेलं आहे. नाही आपल्याला 9000 ओव्या वाचता आल्या, नाही आपल्याला 9000 ओव्याप्रमाणे काही वागता आलं, करता आलं. एवढं पसायदान जरी आपण वागलो, एवढं पसायदान जरी आपल्या जीवनामध्ये याचा अनुष्ठान केला तरी सुद्धा आपल्या जीवनामध्ये आपल्याला परमशांती सुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही, किंबहुना सगळा समाज सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हे 9000 ओव्याचं सार म्हणजे या 9 ओव्या आहेत. या 9 ओव्या म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखातून निघालेले एक प्रकारचं स्तोत्रच आहे, मंत्रच आहेत. जणू काही या मंत्राच्या माध्यमातून या मंत्राचा आपण जप केला, अंतर्मुख होऊन याचं चिंतन केलं आणि याप्रमाणे थोडंसं जरी आचरण केलं तरी निश्चित ज्ञानोबारायांची जी अपेक्षा आहे, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे तिने लोकी भजे जो आदी पुरखी अखंडित, तिथपर्यंत सगळा समाज पोचल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ज्ञानोबारायांनी मागणी करत असताना पहिली मागणी जी केलेली आहे ती अनिष्ट निवृत्तीची मागणी आहे. मोक्षामध्ये 2 भागाचा विचार आपण नेहमी करतो. एक आहे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि दुसरा आहे परमानंदाची प्राप्ती. किंवा मोक्षाचं वर्णन करताना आपण नेहमी पाहतो अनिष्टाची निवृत्ती आणि इष्टाची प्राप्ती. पहिल्यांदा अनिष्टाची निवृत्ती झाली पाहिजे आणि मग परमानंदी प्राप्तीचा विचार त्या ठिकाणी आहे. वास्तविक पाहता जीव हा परमात्मा स्वरूपच आहे, जीव हा ब्रह्मरूपच आहे, परंतु अज्ञानाने त्याने स्वतःला जीव बनवलेला आहे. अज्ञान आलं की अज्ञान कार्य सगळे विकार सुद्धा त्या ठिकाणी येतात. आणि म्हणून मूळचा तो खल आहे का मूळचा तो ब्रह्म आहे? मूळचा तो ब्रह्मरूपच आहे, परमात्मरूपच आहे. खलत्व जे आहे ते आगंतुक आलेलं आहे. आणि म्हणून पहिल्यांदा सर्वसुखी समाज व्हायचा असेल तर पहिल्यांदा ते खलत्व गेलं पाहिजे. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात जे खळांची व्यंकटी सांडो. खळ मरो असं म्हटलं नाही तर खळामध्ये असलेली जी व्यंकटी निर्माण झालेली आहे अज्ञानामुळे, मी देह आहे, देह संबंधी माझे आहेत आणि मी सुखी झालो पाहिजे, सगळं जग दुःखी झालं तरी चालेल पण मी काय झालो पाहिजे, सुखी झालो पाहिजे. खळाचे प्रकार आपण पाहिले. खळ स्वतःही दुःखी होतो, सगळ्या जगाला दुःखी करतो. आणि असा हा जो खळ आहे त्याच्यामध्ये असलेलं खलत्व जे आहे, दुर्जनत्व आहे, ते गेलं पाहिजे. खळ मरो असं म्हटलं नाही
तर खळाची असलेली वाकडी बुद्धी जी आहे, व्यंकटी म्हणजे वक्र असणारी बुद्धी, दुष्ट असणारी बुद्धी आहे, ती त्याने सोडून द्यावी. म्हणून जे खळांची व्यंकटी सांडो म्हटलंय. कारण ज्ञानोबारायांचं जे अंतकरण आहे ते माऊलीचं अंतकरण आहे, दयाद्र अंतकरण आहे, सर्वांच्या विषयी प्रेमाची भावना आहे. भगवान परमात्मा अवतार घेतात आणि दुष्टांना मारून टाकतात. पण साधूंचं हृदय असं आहे, दुष्टांच्या विषयी सुद्धा अंतकरणामध्ये साधूंच्या सद्भावना असते. गुरुवरे गोष्ट सांगत असतात, एक साधू त्या ठिकाणी नौकेतून प्रवास करत होते. त्याच नौकेमध्ये काही तरुण मुलं बसलेली होती. ती साधूची थट्टा करू लागली, साधूला त्रास देऊ लागली, पण साधू काही नाही, सहन करत होते. शेवटी भगवंताला ते पाहवलं नाही. भगवान परमात्म्याने आकाशवाणीच्या द्वारे सांगितलं, हे साधू महाराज, ही दुष्ट मुलं आहेत, तुम्हाला त्रास देत आहेत, तुम्ही मात्र काहीच बोलत नाहीत. तुमची जर इच्छा असेल तर मी ही नावच पलटून टाकतो, तुम्हाला मात्र मी तारून नेईल, परंतु यांना मात्र आता बुडवूनच टाकतो. साधूंनी त्यांना भगवंताला सांगितलं, देवा तुम्हाला पलटायचंच असेल त्यांचे नाव पलटण्यापेक्षा यांची बुद्धी पलटून टाका. जे खळांची व्यंकटी सांडो, यांची जी व्यंकटी आहे वाईट बुद्धी फक्त जावी, बाकी ते साधूच आहेत. म्हणून साधूंची संतांच्या दुर्जनांच्या बाबतीमध्ये सुद्धा दयेची भूमिका असते. काल मी मला वाटतं सांगितलं असेल, सर्प पाहिल्यानंतर 3 प्रकारच्या प्रतिक्रिया असतात. काही लोक असतात ते सर्प पाहिला की पळून जातात, काही लोक असतात ते सर्प पाहिला की म्हणतात काठी आणा मारा. पण एक वर्ग असा आहे की तो सर्प पाहिल्यानंतर पळूनही जात नाही, तो काठी आणून मारतही नाही, तो सर्पाला जवळ घेतो. सर्पाला जवळ घेऊन त्या सर्पाचा विषारी दात तो काढतो, सर्पाला टोपलीमध्ये ठेवतो आणि सर्पाच्या द्वारे लोकांचं मनोरंजन करतो. तसं तुमच्या आमच्यासारखे लोक आहेत. काही लोक असे असतात, दुर्जन असला की म्हणतात नको दुर्जनाचा संग, पळून जा. भगवान परमात्मा असा आहे, दुर्जन पाहिल्यानंतर भक्ता राखे पायापाशी, दुर्जनाशी संवारी, तो एकदम मारूनच टाकतो. पण संतांचं काम म्हणजे त्या गारुड्यासारखं आहे, सज्जनांनाही जवळ घ्यायचं. सज्जनांना जवळ घेतल्यानंतर सज्जनांचा मध्ये असलेला जो दुर्जनांनाही जवळ घ्यायचं आणि दुर्जनांना जवळ घेऊन दुर्जनांच्या जवळ असलेला जो दुर्गुण आहे तो काढून टाकायचा, त्यालाही सज्जन बनवायचं आणि त्याच्याद्वारे जगाचा काय करायचा, उद्धार करायचा. कितीतरी दुर्जन लोक संतांच्या जवळ आलेले आहेत, संतांनी त्याचा त्याग केला नाही, पण त्या दुर्जनांचाही त्यांच्यातला दुर्गुण घालवला आणि त्यांना सज्जन बनवलं, साधू बनवलं आणि त्यांच्या माध्यमातून जगाचा काय केलेला आहे, उद्धार केला आहे. संतांची भूमिका ही अशी असल्यामुळे ज्ञानोबाराय म्हणतात, जे खळांची व्यंकटी सांडो. आणि दुसरी जी मागणी आहे ती आहे, तया सत्कर्मी रती वाढो. केवळ खळांची दुष्टबुद्धी जी आहे ती जाऊन उपयोग नाही, तर हळूहळू त्यांची सत्कर्मामध्ये काय वाढली पाहिजे, रती वाढली पाहिजे. सत्कर्म त्यांनी करावं असं म्हटलं नाही, तर सत्कर्मामध्ये रती निर्माण झाली पाहिजे, आवड निर्माण झाली पाहिजे. केवळ सत्कर्मात रती आवड निर्माण व्हावी असं नाही, ती सत्कर्मात ती रती त्यांची वाढली पाहिजे. जो खल आहे त्याचं खलत्व जरी गेलं तरी सुद्धा परत त्याच्यात खलत्व येण्याची शक्यता आहे. पुन्हा त्याला जर पुढे जायचं असेल, ज्ञान प्राप्त करायचं असेल, भगवंताला प्राप्त करायचं असेल, तर नुसतं खलत्व जाऊन त्याला उपयोग नाही, त्याच्यामध्ये त्या ठिकाणी सज्जनत्व सुद्धा आलं पाहिजे. म्हणजे पहिल्यांदा जे आहे ते दोषापनयन आहे आणि दुसरा जो संस्कार आहे तो गुणाधान आहे. माणसामध्ये असलेले दोष तर गेलेच पाहिजेत, पण त्याच्यामध्ये गुण सुद्धा आले पाहिजेत आणि मग पुढे गुणातीत व्हायचं आहे. पहिल्यांदा रजोगुण तमोगुण गेला पाहिजे, सत्वगुण आला पाहिजे आणि सत्वगुण आल्यानंतर पुढे मग गुणातीत होता येईल त्याला.
म्हणून पहिल्यांदा जे खळांचे व्यंकटी सांडो ही मागणी मागितली, परंतु तो खळ परत त्या ठिकाणी खलतो त्याच्याकडे येण्याची शक्यता आहे आणि खळांचे व्यंकटी सांडणं एवढं सोपं काम नाही. त्याचा उपाय म्हणून ही दुसरी मागणी ज्ञानोबारांनी मागितली, ते म्हणजे तया सत्कर्मी रती वाढो. खलत्व जर सुटायचा असेल एक चांगला उपाय आहे ते म्हणजे सत्कर्मामध्ये त्याची प्रवृत्ती झाली पाहिजे. मनुष्य खल का बनतो? तो सत्कर्म करत नाही म्हणूनच तो खल बनलेला आहे. सत्कर्माकडे त्याची प्रवृत्ती नाही म्हणून तो खल झालेला आहे. किंवा एखादा मनुष्य जरी खलत्व त्याने सोडलं, त्याची बुद्धी जरी चांगली झाली आणि चांगला सदाच्या त्या ठिकाणी चांगला वागायला लागला तरी सुद्धा काही दिवसानंतर परत तो खलत्वाकडे जाऊ शकतो. म्हणून त्याची जी बुद्धी आहे वाईट तिने सोडलं पाहिजे आणि चांगल्या मार्गात ती प्रवृत्त झाली पाहिजे. केवळ चांगल्या मार्गातच प्रवृत्ती नाही झाली पाहिजे तर सत्कर्मात त्याची रती निर्माण झाली पाहिजे. हळूहळू त्याला त्याची आवड निर्माण झाली पाहिजे. सुरुवातीला जो सत्कर्म तो करतोय पण शास्त्राची आज्ञा आहे म्हणून करतोय, कोणीतरी सांगितलंय म्हणून करतोय, किंवा काही काही लोक सत्कर्म करतात पण सत्कर्मामध्ये सुद्धा त्यांचं खलतोच असतं. दुर्योधनाने दुर्वासा ऋषीची सेवा केली 4 महिने चातुर्मास. सत्कर्म दिसतंय बाहेरून, काय एखाद्या ऋषीची सेवा करतोय, सगळं करतोय, पण दुर्योधनाची इच्छा काय होती? 4 वर्ष दुर्योधनाने 4 महिने सेवा केल्यानंतर दुर्योधन दुर्वासा ऋषींना म्हणतो, जशी माझी सेवा घेतली ना तशी जंगलात माझे भाऊ राहतात पांडव, त्यांची सुद्धा तुम्ही सेवा घ्यावी. वरवर दिसायला त्याचं ते सत्कर्म दिसतंय पण त्याचा हेतू काय आहे? हेतू असा आहे की दुर्वासा ऋषींनी जंगलात जावं, त्यांना तिथे अन्न नाही मिळालं, सेवा नाही घडली तर त्यांना शाप द्यावा आणि पांडवांना त्रास व्हावा. म्हणजे एखाद्या वेळेस एखादा खल जो आहे तो सत्कर्मात प्रवृत्त होत असतो, पण कीर्ती करता, दंभा करता, माना करता, दुसऱ्याला त्रास देण्याकरता सुद्धा सत्कर्म करणारे बरोबर लोक आहेत. मग ज्ञानोबारायांनी असं सत्कर्म, असा डोंगी सत्कर्मी ज्ञानोबारायांना अपेक्षित नाही. तया सत्कर्मी रती शब्द, रती म्हणजे त्याने आवडीने सत्कर्म केलं पाहिजे. सत्कर्म करण्याची त्याची आवड असली पाहिजे, प्रेम असलं पाहिजे, आसक्ती असली पाहिजे. आणि नुसतं सत्कर्म तो करत असला पाहिजे असं म्हटलं नाही, त्याची सत्कर्मात रती सारखी वाढत असली पाहिजे. वर्षा काळी सरिता जैशी चढू लागे पंडुसुता, म्हणून अशा प्रकारे जर सत्कर्म तो करत असेल तर मग पुन्हा तो आता खल होण्याची शक्यता नाही आणि हळूहळू त्याची प्रगती होईल. आता हे सत्कर्म रती वाढव, सत्कर्म रती वाढव. सत्कर्म म्हणजे नेमकं काय? कशाला म्हणायचं सत्कर्म? तर एक आहे कर्म आणि एक आहे सत्कर्म. आपल्याकडे शास्त्रामध्ये कर्माचे काही प्रकार सांगितलेले आहेत. एक आहे विहित कर्म आणि एक आहे निषिद्ध कर्म. विहित कर्म कशाला म्हणतात? वेदाने शास्त्राने जे करा करा म्हटलेलं आहे ते करणं, त्याला म्हणायचं विहित कर्म. निषिद्ध कर्म कशाला म्हणतात? शास्त्राने करू नका सांगितलंय, खोटं बोलू नका, मांस खाऊ नका, दुराचार करू नका, हे सांगितलेले जे आहेत ते निषिद्ध कर्म आहे, शास्त्र निषिद्ध कर्म आहे. आणि विहित कर्म आई वडिलांची सेवा करा, अमुक करा, समाजसेवा करा, हे करा ते करा. निषिद्ध कर्म करतो तो खल आहे. काय? गुरुशास्त्राचे निनावे जो वाराही टेकोने दिशेवे, केवळ मौढ्याचे जीवे जियाला जो. कितीतरी खळांचं वर्णन केले. अंगा मनाशी रुचावे, येतोले कृत्या नाठवे, जो करण्याचे नावे भलतेचे करे, का पापू मज होईल, नरक यातना येईल, हे पुढील काही देखेना जो. हा जो आहे तो काय? खल आहे. त्याचा आचार सांगितलाय ज्ञानोबारांनी, विचार सांगितलाय, सगळे अज्ञानाची लक्षणं घ्या. आपण खलाचं मुद्दाम जास्त वर्णन नाही केलं, कारण काय? वाया वाढविता वाणी शिनीला, हे असो वायाने
परंतु खलतो सुद्धा कळलं पाहिजे म्हणून ज्ञानोबाने त्याचा विस्तार केलाय. बऱ्याच वेळेला खलतो माणसाला कळत नाही. खलत्वाचा सुद्धा माणसाला काय वाटतो, अभिमान वाटतो. चैतन्य महाराजांनी इथं फसाद्याने सांगितलं तेव्हा सांगितलं होतं. ते म्हणले काय काय लोक म्हणतात माझ्यासारखा वाईट मनुष्य कोणी नाही. म्हणजे याच्यात अभिमान आहे पुन्हा त्याचा. माझ्या नादाला जर कोणी लागलं तर माझ्यासारखा वाईट नाही म्हणतो कोणी. वाईट नाही म्हणजे त्या वाईटपणाचा सुद्धा, त्याला खलत्वाचा सुद्धा काय अभिमान आहे. म्हणून खलत्व तर गेलंच पाहिजे, परंतु त्याची सत्कर्मात काय वाढली पाहिजे, रती. तर सत्कर्म कशाला म्हणतात, विहित कर्म जे आहे त्याने केलं पाहिजे. कर्म न करणं हे योग्य नाही. चुकीचं कर्म जसं करणं योग्य नाही तसं कर्म न करणं सुद्धा योग्य नाही. भगवान परमात्मा म्हणतात कर्मण्येव अधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्भू माते संगोस असते अकर्मणी ते संगा अकर्मणी मा असतो. म्हणजे तू त्या ठिकाणी कर्म न करणार सुद्धा होऊ नकोस. कारण न कर्म करणं हे सुद्धा एक कर्मच आहे. जे आळशी असतात, कर्म करत नाहीत, तेच पुन्हा खल बनतात. त्यांची दुराचारात प्रवृत्ती होत असते. म्हणून माणसाने कर्म हे केलंच पाहिजे. आणि हे कर्म करत असताना माणसाने चांगलं कर्म केलं पाहिजे. सत्कर्म म्हणजे काय, चांगलं कर्म. कारण आपल्याबरोबर येणारं शेवटी काय आहे, शरीर आपल्याबरोबर येणार आहे, संपत्ती आपल्याबरोबर येणार आहे, शेतीवाडी आपल्याबरोबर येणार आहे. श्लोकच आहे, कर्मानुगो गच्छति जीव एक धनानि भूमौ पशवश्च गोष्टे भार्या घर गृहद्वारे जनस्मशाने परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति एक. आपण निघालो, शरीर सोडलं इथे, बाकीचे कोणी आपल्याबरोबर येत नाही, पण कर्म आपल्याबरोबर असतं. हो, धर्मराजाचं वर्णन केलंय. धर्मराजांच्या बरोबर कोण गेलं शेवटपर्यंत, कर्म गेलं. ते कर्म आपल्याला पुढे मदत करतं. चित्रगुप्त आपल्याला आपलं कर्म विचारतात, याने सत्कर्म केलं का दुष्कर्म केलं. तया सत्कर्मी सुख प्राप्त व्हायचं असेल इहलोकात, परलोकात सुख प्राप्त व्हायचं असेल, पुढची मागणी आहे की दृष्टादुष्ट विजय व्हावी. साध्याची मागणी जी आहे ते दृष्टादुष्टाची विजयाची मागणी आहे, किंवा जो जे वांछेल तो ते लाव, ती मागणी आहे. किंवा किंबहुना सर्व सुखी ही मागणी. मग जो जे वांछेल तो ते लाव व्हायचं असेल, दृष्टादुष्ट विजय प्राप्त करून घ्यायचा असेल, किंवा किंबहुना सर्व सुखी व्हायचं असेल, तर पहिलं खलत्व गेलं पाहिजे आणि दुसरं म्हणजे सत्कर्म घडलं पाहिजे. पण सत्कर्म कशाला म्हणायचं हा विषय आपला चालू आहे. कशाला म्हणायचं सत्कर्म. ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीत अनेक ठिकाणी सत्कर्म सांगितलेले आहे. काही तुम्ही सांगा, काही मी सांगतो. परिसंता सव्यवसता योग ज्ञाने पैसता गुरुचरण उपासता वैरागीशी येण्याची सत्कर्मे अशेषही अज्ञान विरमे जयाचे अहम विश्रामे आत्मरूपी. येण्याची सत्कर्मे, कोणती सत्कर्म सांगितली, संता सवे वसता योग ज्ञान पैसता गुरुचरण उपासता वैरागीशी. म्हणजे संतांच्या संगतीत गेलं पाहिजे, योगाचा अभ्यास केला पाहिजे, ज्ञानाचा अभ्यास केला पाहिजे, वैराग्ययुक्त होऊन गुरुचरणाची उपासना करणं, ज्ञानोबा याला सत्कर्म म्हणतात. कर्माचे जे प्रकार सांगितले त्याच्यामध्ये विहित कर्म सांगितलं. त्या विहित कर्मामध्ये पुन्हा 4 कर्माचा विचार सांगितला. नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म आणि प्रायश्चित्त कर्म. ही सगळी विहित कर्म आहेत बरं का. मग सुरुवातीला जो खल आहे त्याने पुन्हा खल होऊ नये याच्याकरता त्याने या विहित कर्मात प्रवृत्त व्हायचं. तया सत्कर्मी रती वाढो, त्याने नित्य कर्म करायचं.
नैमित्तिक कर्म करायचं. आता नित्य कर्म कशाला म्हणायचं? जे रोज करायला सांगितलं शास्त्रांनी त्याला नित्य कर्म असं म्हटलंय. अग्निमुखी हवन, न करिले देवता पूजन, नित्य कर्मामध्ये स्नान आहे, देवपूजा आहे. पंचमहायज्ञाचा विचार त्या ठिकाणी ज्ञानोबाने सांगितले. गुरु गोत्र अग्नी पूजी, अवसरे भजे द्विजी, आणि मग निमित्ताधिके यजे पितरोद्देश. त्याने नित्यकर्म करायचं आहे, नैमित्तिक कर्म सुद्धा करायचं. हे रोजची देवपूजा असेल, अग्नीची पूजा असेल, रोज काही पंचमहायज्ञ सांगितले असेल, हे करायचे आहेत. नैमित्तिक कर्म सुद्धा त्याने करायचं आहे. पितरांचं कार्य असेल, आणखीन काही उत्सव असतील, सगळं असतील, ते श्राद्ध वगैरे असेल, ते सगळं करायचं आहे. सुरुवातीच्या काळामध्ये खलत्व दूर होण्याकरता काम्य कर्मात तो प्रवृत्त झाला तरी चालेल, पण शास्त्राला धरून त्याने काम्यकर्म करायचं. आणि एखादी चूक झाली तर त्याने प्रायश्चित्त कर्म सुद्धा करायचंय. तया सत्कर्मी रती वाढो. पण हळूहळू ती रती वाढली पाहिजे म्हणजे आता सुरुवातीला तो जो कर्म करतोय तो शास्त्राने सांगितलंय म्हणून करतोय. पुढे हळूहळू त्याने काम्यकर्माचा त्याग करायचा आहे. निषिद्ध कर्म तर करायचंच नाहीये आणि नित्यनैमित्तिकच कर्म करायचं. पण ते नित्यनैमित्तिक कर्म करत असताना सुद्धा कसं करायचं? एतान्यपितु कर्माणि संगम त्यक्त्वा फलानि च कर्तव्यानि ते मे पार्थ निश्चितम मतम उत्तमम. भगवान म्हणतात माझा निश्चयम शृणु मे तत्र. म्हणजे माझं जे मत भगवंताने आपलं मत सांगताना हे सांगितलं, कर्म कर, पण नित्य नैमित्तिक कर्म करत असताना कर्मफळी आस न करावी, कुकर्मती संगती न व्हावी, सत्क्रियाची आचरावी हेतुवीन. कर्मफळी आस न करावी. कुकर्मी संगती म्हणजे निषेधाचा त्याग आहे, आणि सत्क्रियाच करायची, पण ती कशी करायची? हेतुवीन करायची. मनोनी फळी लागू, सांडो निदेह संगू, कर्मे करावा हा चांगू निरोप. कर्म तर करायचंय,